सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दादांची राख विझली नव्हती, सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली असा आरोप रामदास कदमांनी तटकरे यांच्यावर केला। दरम्यान शपथविधीचा वाद निरर्थक आहे, चुकीचा आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलेत। अजितदादांची राख विझली नव्हती तेव्हा सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदमांनी केली आहे। दादांच्या मृत्यूनंतर सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केल्याचंही रामदास कदम म्हणाले। तर सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजीवान आहे। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती, असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असं काय झालं असतं? तो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे। मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनीही सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत। सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं असेल तर अजिबात भाग नाही, पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का किंवा कोणी करून घेतंय का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत। त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका। दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाहीये, म्हणून मी त्यावेळेला ते केलेलं, माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली। त्यात काय कोणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणे घेणे नाही। पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच त्या ठिकाणी शपथविधीची पूर्णपणे आटोपलेला आहे आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी हा कामाला देखील त्या ठिकाणी लागलेल्या आहेत। अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासा अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी केली। जमिनीला टच होण्याच्या आधीच विमानाचा स्फोट झाला असं म्हणत चौकशी करा अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का ते तपासा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी केली। जमिनीला टच होण्याआधीच विमानाचा स्फोट झाल्याचं सांगत सोनवणेंनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। तर कोण काय बोललं याच्यापेक्षा त्याचा तपास झाला पाहिजे, कारण त्या तपासावर आणि त्या घटनेवर संशय घ्यायला जागा नक्की आहे। फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झालं, नाही, त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय। इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, आणि त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं? दादा घरी येऊन किती वाजता निघाले, देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला सीसीटीव्ही फुटेज असला पाहिजे। दादा कुठल्या गाडीने आले, कोणता ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळं सीसीटीव्ही आहे। एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे। अजित पवारांचा अपघात झाला की जाणीवपूर्वक घात करण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली। हा अपघात आहे का घात आहे याची डिटेल्स मध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना, माननीय अमित साहेबांना सुद्धा विनंती करतोय की उच्चस्तरीय ही चौकशी करून सांगावं हा घात आहे की अपघात आहे। काँग्रेस नेत्यांनीही अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली। या प्रकरणात कुणालाही क्लीन चिट देण्यात येऊ नये असं सपकाळ आणि पटोलेंनी म्हटलं। हा जो संभ्रम आहे, मोठ्या प्रमाणात याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे की हा घात आहे, अपघात नाही, हे खऱ्या अर्थानं काय वस्तुस्थिती आहे तिन्ही राज्याच्या समोर आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि किंवा केंद्रीय मंत्र्यांनी याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे। पार्थ पवारांना जशी क्लीन चिट देऊन टाकली तशी विमान अपघाताची क्लीन चिट देऊन
मोकळं न होता त्याची सखोल चौकशी करावी ही आमची मागणी काय आहे. विमान अपघातात नक्की आता नवीन त्याची update? सखोल चौकशी व्हावी. संशय हा घोघावतोय, अनेक प्रश्नांची उत्तर मिळत नाहीये आणि एक लोकनेता गेल्यानंतर त्याची पारदर्शक पद्धतीने चौकशी झालीच पाहिजे. नाही, हर्षवर्धन सपकाळ हे विरोधी पक्षात असल्यामुळे ते विरोधकांची भूमिका सतत त्या ठिकाणी मांडत असतात. ह्या संदर्भात क्लीन चिटचा विषयच येत नाही. जी दुर्दैवी घटना झाली त्या संदर्भात योग्य चौकशी होऊन योग्य त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान पुणे सीआयडीनं अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अजित पवारांचे ओएसडी अनिल ढिकले यांचा जबाब सीआयडीकडनं नोंदवला जाणार आहे. तर सीआयडीनं अजितदादांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांचा जबाब नोंदवलाय. शरद पवार यांना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार की मग सुनेत्रा पवार शरद पवारांना पाठिंबा देणार असा प्रश्न उपस्थित होतो. पवारांना राज्यसभेवर पुन्हा खासदार करण्याचं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे असं राऊत म्हणतायत. त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर पेच निर्माण झालाय का असा सवालही उपस्थित होतो. 2 एप्रिलला शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपत असल्यानं ते राज्यसभेवर जाणार की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या पवारांच्या पक्षाकडे पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीये. पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांना मवियाची मदत घ्यावी लागेल किंवा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा लागेल. राज्यसभेची मुदत संपल्यावर निर्णय घेऊ असं वक्तव्य यापूर्वी पवारांनी केलंय. पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सुनेत्रा पवारांकडे 40 आमदार आहेत. पवार कुटुंबियांच्या बैठका बघता पवारांच्या राज्यसभेबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी समोर शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नवा उमेदवार द्यायचा हा पेच असेल. सुनेत्रा पवारांनी पवारांच्या बाजूने निर्णय घेतला तर तो त्यांच्या पक्षातल्या तटकरे, पटेल किंवा अन्य नेत्यांना मान्य असेल का हे भविष्यात कळेल. पवारांना राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही पाठवू असं वक्तव्य करून या राजकारणामध्ये संजय राऊत यांनी खडा टाकलाय. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही. उद्धवजी ठाकरे यांच्या थाळीमध्ये जेवण करायचं, उद्धवजी ठाकरेंचं मीठ खायचं, गुलामी मात्र शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांची करायची, ही परंपरा संजय राऊत जोपासतायत. त्यांनी राज्यसभेमध्ये यायचं न यायचं याला सल्ला देणारे ज्यांनी सल्ला दिलाय ते तरी मोठे आहेत का किंवा मी मोठा आहे का? त्याच्यामुळे हा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आपण किती मोठ्या लोकांना सल्ले देतो याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. पवार साहेब सक्षम आहेत. एप्स्टेन फाईलमध्ये मोदींचं वारंवार नाव येते असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलंय. मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं. कशासाठी? हरदीप पुरीनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला. पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. एप्स्टीन फाईलमध्ये काहीही तथ्य नाही, पण पाटकर फाईल्स जर का काढल्या, पाटकर फाईल्स मधले तुमचे काळे कारनामे काढले तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तोंड दाखवता येणार नाही. नाशिक पालिकेमध्ये भाजप शिंदेची शिवसेना राष्ट्रवादीसोबत मनसे देखील सत्तेत आली आहे. केडीएमसी नंतर नाशिक महापालिकेतही मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. मनसेची एक नगरसेविका निवडून आली असून शिंदेच्या शिवसेनेसोबत त्यांनी आघाडी केली आहे. त्यामुळे मनसेला स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांमध्ये सदस्यत्व मिळणार आहे. नाशिक मधला त्यांचा नगरसेवक महायुतीचा पाठिंबा देतोय. येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि इतर शहरामध्ये तुम्हाला असं चित्र बघायला मिळेल. राज ठाकरे यांना माहिती आहे की देशाचा विकास कोण करू शकतं. मध्ये त्यांचा एक
नगरसेवक निवडून आलेला आहे. जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण राहत नाही. या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता आहे. अमरावती पालिकेमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. एमआयएमने महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप आणि युवा स्वाभिमानला पाठिंबा दिलाय. एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळेंनी हा पाठिंबा दिला. दुसरीकडे पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. महिला नगरसेवक मीरा कांबळे नावाची तिने भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी तिचा हात वर केला होता. ही बातमी जेव्हा आम्हाला कळली तर विदर्भाचे आमचे जे प्रमुख आहे त्यांना आम्ही प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही का व्हिप जारी नाही केलं होतं. वेळ लागली तर आम्ही लेखी खुलासा त्यांच्याकडून मागितलेला आहे. अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावर ही कारवाई. एसटी प्रवासामध्ये 2% भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाचा प्रस्ताव आहे. एसटी महामंडळाकडून सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. प्रस्तावावर अद्याप देखील कोणता निर्णय झालेला नाही. आणखी एक महत्त्वाची